गाडी काढेल. हे बघा हे चंडीला आमचा धुरंधर ड्रायव्हर. प्रसाद सगळा वाटून खाल्लाय. तुम्ही या एसटीने येऊ शकता. ही बस असल्या बसने तुम्ही येऊ शकता. हे टी शर्ट मी कालच घातला होता आणि आज पण तेच घालून ठेवलं. अन्न वस्त्र ट्रॅव्हल. पण त्या दिवसासारखं मित्रांनो सध्या कोपोलीमध्ये आहोत आम्ही. जस्ट जेवण झालं. बघा वाजलेत सध्या 11:15 आणि इथे आलो होतो लजीज कोपोली हॉटेलमध्ये. एक नंबर जेवण भेटतं. नॉनव्हेजचे तुम्ही जर दिवाणी असाल तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आता कुठे जायचं अजून फिक्स नाही आहे. सध्या वाजलेत 11:15. आमचा नवीन ड्रायव्हरजी तुम्ही 2 शब्द काहीतरी सांगा. आता मला झोप येते. भैया कितने टाइम चला होगा? हमका 10 साल हो गए. हाय पुढून चालला गेला तो बाईक वाला. पुण्याला जाणारा एक्सप्रेस वे आहे. हे बघा आता टोल कट झालाय. ते आपला मी आता पहिल्यांदा चाललोय मिसिंग लिंकवर. बघा मिसिंग लिंकचा रात्रीचा व्ह्यू कसा असतो. आणि पहिल्यांदाच मी असे मोठे ट्रक बघतोय. बाईक इकडे येत नाही ना. तर मिसिंग लिंक थोड्याच वेळात चालू होईल. मिसिंग लिंकच्या अगोदरचा जो टनल आहे तो आपल्या समोरच आहे. फर्स्ट टाइम या टनल मध्ये बघतोय आणि याला आवाजाचं काय पडलंय काय माहिती. एक कशेडी टनल माझा फेवरेट आहे आणि हा एक टनल मस्त वाटतंय. 80ची स्पीड आणि आपला भाऊ बरोबर 80च्या आतमध्ये एकदम किंचित एकदम आतमध्ये. तसं मॉलच वाटतोय. हा आहे ना टनल वाटत नाही मॉलच वाटतं. असं वाटतं एखाद्या मॉलमध्येच गाड्यांचा मॉल आहे. इकडे माणसांऐवजी गाड्या फिरतात. क्या बक रहे हो? मेन आपला जो लंडनचा ब्रिज आहे आता तो येतोय थोड्याच वेळात. लंडनच्या ब्रिज नंतर अजून एक टनल लागलाय आणि हा पण टनल एकदम मॉल सारखाच वाटतोय. हे बघा इकडे लिहिलंय काय लिहिलंय कनेक्टिंग लिंक वाटेपर्यंत गेला रे. हा काहीतरी होतं ते कनेक्टिंग लिंकचं. आईच्या गावात काय गाडी गेली. आणि आम्ही ज्या गाडीमध्ये आहोत ती आहे वॅगनर. धन्यवाद प्रशांत देशी यांचे. त्यांच्यामुळे आम्हाला हा प्रवास करता आला मिसिंग लिंकचा. आणि हा बघा आमचा माणूस. हा बघा गाडी चालवताना फोन बघतोय. ह्याच्यावर 2000चा फाईन मारा. आता बघा आमचा मुकुंद 2 बसच्या मधनं गाडी काढेल. हा बघा ह्या डोंगराच्या वरती लोणावळ्याचा लेक आहे. आणि हे बघा ते लेक मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवू शकतो. हे बघा हे बाजूलाच लेक आहे आणि त्याच्यावर अजून गेली नाही गाडी. त्याच्यावर त्या लेक पुढे येईल. रिसेंटर करतो म्हणजे आपल्याला कळेल. हे बघा करू गाडी पण मस्त गाडी आहे. फक्त एवढंच की खूप हेवी आहे. मी रिव्ह्यू बघितले बरोबर सकाळी आपण रिटर्न येणार. आपलं हे ज्योतिर्लिंग आहे ना ते पुढे भीमाशंकर जाऊ. चल भीमाशंकर सरळ लांब नाही जास्त.
आमचा दर्जा एक वेगळाच आहे. घरातनं निघालो तो कुठेतरी जायला आणि आता भीमाशंकर ठरतंय फायनली. आणि नेहमीप्रमाणे मी डीमार्टची 150 रुपयाची चप्पल घालून चाललोय, कारण आपल्याला काय कोण बघणार तर नाही, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बघितलं तरी फरक नाही पडत. चड्डीवर पण आम्ही जाऊ शकतो. तरी पण आम्ही थोडे पॅन्ट घातले, थोडी सॉफिस्टिकेटेड. हा डोंगराचा भाग संपलाय. कुठे गेला तुझा लेक अरे पुढे 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 बघा बघा मॅप मध्ये दाखवतो तुम्हाला. पुढे आहे बघा. आपण लेकच्या खालून जाणार आहोत, टेन्शन नका घेऊ. अजून एक टनल लागलाय आणि हा टनल बरोबर लेकच्या वरून चाललाय बघा. सॉरी वरून नाही, टनलच्या वरती लेक आहे. लेकच्या खालून चाललोय. एक तर अरे यार कॉपीराईट लागणार आहे काय, आवाज कमी करावा लागणार. बघा बरोबर लेकच्या खालून चाललोय आम्ही. मिस लिडिंग वाली इन्फॉर्मेशन आम्ही देत नाही. कधी कधी जाऊ शकते, थोडं इग्नोर करा त्या गोष्टीला. आणि जी मजा घेतोय ती तुम्ही अनुभवा. बघू भीमाशंकरला पोहोचेपर्यंत किती वाजतात. आता ईशा बिझी आहे त्याच्या चॅट मध्ये. लडकी का चक्कर बाबू भैया, लडकी का चक्कर. या भावाने कोणता मॅप लावलाय माहित नाही. बोला मी डुलत किती किलोमीटर आला अजून. 20 किलोमीटर तरी हा कच्चा रस्ता भेटला असा मला. भीमाशंकर 40 किलोमीटर. भीमाशंकर 40 किलोमीटर इथून. मित्रांनो गाडी बंद पडली आहे मध्ये चढणीला. आमचा धुरंधर ड्रायव्हर. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आहे बरोबर. कोणतं गाव आहे माहित नाही. इकडे एक ST आहे, एकदम जुन्या काळातली असते तशी ST पार्क करून ठेवली आहे. रस्ते कधी संपतील काय माहिती यार. हा यार थोडे व्हिडिओ काढतो. इथून भीमाशंकर अजून 5 किलोमीटर आहे. आम्ही जस्ट पोचलोय. पुढे गेटवर पोलीस लोक आहेत, ते सोडत नाहीयेत. वाजलेत 3:45 आणि आता 7 वाजेपर्यंत वेट करायचंय. 7 वाजता अलाउड करणार. थिंक 10-12 गाड्या तरी इथे लेफ्ट साईडला पार्क करून ठेवलेल्या आहेत. आता बघू जरा 2 तास मस्त थोडा झोपा काढतो आम्ही आणि मस्त 7 वाजता बघू. 7 वाजता तिकडे एंट्री दिली तर जाऊ. आता मित्रांनो हा दिसतं गेट. हाच गेट सकाळी बंद होता. आता याला चालू केलं. इकडे पोलीस लोक वगैरे होते सगळे बसलेले. 5 किलोमीटर राहिला. तर झोप पण थोडी मस्त पूर्ण झाली आहे. ह्याची नाही झाली, हा जागाच होता. झाली नुसतं घोरत होता घर गुरु गुरु गुरु. भीमाशंकर अजून 3 किलोमीटर बाकी आहे आणि या गाड्यांच्या रांगा लागल्या. आपण लवकर यायला पाहिजे होतं रे. झोपलो आपण उगाच, माहितीये का. झोपलो बाई, आम्ही झोपलो होतो. तू जागा होता ना. नंतर लेट झोपलोय, कारण मी जेव्हा जागा होते तेव्हा गाडी होते सगळे. आम्ही जस्ट पोहोचलो. इकडे गाडी पार्क लावली आहे, पार्क केली इकडे गाडी. आणि इथून हे बघा एवढ्या सगळ्या गाड्या. म्हणजे इकडे जवळपास या म्हणजे 200 पर्यंत तरी गाड्या असतील अंदाजे. एवढ्या गाड्या आल्यात. गाड्या अजून येतातच आहेत. आणि 12 वाजता निघालो होतो खोपोलीवरून आणि आपण 3:45 वाजता पोचलो होतो इकडे भीमाशंकरला. आणि 2 तास झोप काढली. झोप काढल्यानंतर अर्धा तासानंतर आम्ही पार्किंग केली. ती पार्किंग तुम्ही बघितली असेल आम्ही कशी केली. ती कसे वाकडे तिकडे रस्ते होते. 1.5 किलोमीटर बाकी असेल. 1.5 किलोमीटर थोडं चालतोय, वॉक करतोय. आई बघा ST बघा, ST बघा. मस्त 6:30 वाजलेत. 10 वाजता उठणारा माणूस आहे आणि आज 6:30 वाजता मस्त वॉक करतो, ते पण भीमाशंकरमध्ये. तर वातावरण एकदम मिस्ट टाईप सगळीकडे आहे. असं रोमॅन्टिक वातावरण. हा रोमॅन्टिक वातावरण आहे ह्यांच्यासोबत. काय नशीब आहे माझं बघा. देवस्थान आहे त्याच्यामुळे आपण
त्या पद्धतीने घेऊया आणि मनात ठेवूया पॉझिटिव्ह वाईब्स आणि मित्रांसाठी प्रार्थना करूया दोघांचे लग्न होऊ दे. दोघांची तिसरं तुझी काय करायची? हे दोन. तुम्हाला एक दाखवायचं विसरलो, हे टी शर्ट मी कालच घातला होता. अन्न वस्त्र ट्रॅव्हल आणि टी शर्ट घातल्याने ही ट्रिप निघाली. हे टी शर्ट घातल्याने असं ह्या दोघांचे कॉल आले आणि म्हणाले चला काहीतरी आहे वाटतं टी शर्टमध्ये जादू. तुम्ही इकडचे पोल लाईट जर बघितले तर प्रत्येक पोल लाईटवर त्रिशूल आणि ओमचं चिन्ह आहे. म्हणजे हे रात्री पण चालू असणार हा रस्ता. आता मे बी खूपच गर्दी वाढते त्याच्यामुळे हे 2 किलोमीटर अगोदरच पार्किंग ठेवलेली आहे. हे बघा पूर्ण जंगलातूनच रस्ता गेलेला आहे. पूर्ण घनदाट असं जंगल आहे ना. एशियाच्या आमच्या दाढीसारखं घनदाट जंगल आहे. तर मित्रांनो कसं वाटतं एवढ्या तासानंतर इकडे आल्यावर? एकदम असं प्रसन्न वाटतं. गाडीमध्ये ती 2 तासाची झोप झाली ना, हा बस त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं. एकदम त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं. कळलंच नाही कधी सकाळ झाली. श्री क्षेत्र भीमाशंकर. अजून 1 किलोमीटर बाकी आहे. हे बघा भीमाशंकर 1.0. ड्रायव्हर तर हेच होते दोघं, पण तरी पण पाय माझे दुखले बसून दोघं पण नवीन शिकाऊ ड्रायव्हर आहेत, पण तरी पण छान चालवली. एवढं लांब आणलं म्हणजे भीमाशंकरला आणलं म्हणजे दोघांना मानलं पाहिजे. शब्बाश 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 शब्बाश. बघा मित्रांनो इथं बस स्टॉप आहे भीमाशंकरचा. हा बस डेपो आहे. बघा इथे हार वगैरे विकण्याचे स्टॉल्स चालू झालेत. बघा इथून एंट्री आहे आणि ही रांग जवळपास 2 तासाची रांग आहे. आणि आमचे बंधू मुकुंद मेस्त्री आणि प्रशांत देशी 2 तास रांगेमध्ये राहायला रेडी आहेत. पण हे बघा हा गेट मेन आहे, इथूनच एंट्री होते. इथूनच 2 तास लागतात मंदिरापर्यंत जायला. 15 मिनटानंतर आम्ही हे जे साईडला धरतात ना त्या रांगेमध्ये आलो. म्हणजे थोडासा आदर भेटला आहे आम्हाला. इथून अशी भली मोठी रांग आहे. बघा मित्रांनो मिस्ट असं वाटतं वरून धूर येतं, पण धूर नाही, तो ढग आहे. ॲक्च्युअल ढग आहे. खरेखुरे ढग. बघा हा पाऊस अर्धा इकडे अडकलाय. हा बघा महाराष्ट्राचा पाऊस इकडे अडकलाय भीमाशंकरमध्ये पूर्ण. आणि ना जसं हे धुकं आले ना एकदम थंडावा आलाय. थंडावा. या वातावरणात फिरण्याची मजा वेगळीच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नाही आहे आणि आमचे गरमीने पूर्ण हाल झालेत. तर त्याच्यामुळे आम्ही हा व्ह्यू पूर्ण एन्जॉय करतो आम्ही. मित्रांनो 1 तास झाला. 1 तास अजून आम्ही रांगेमध्ये जाऊ. अजून तरी काय रांग संपली नाही. अजून एवढी रांग बाकी आहे खाली आणि ही एवढी रांग आम्ही संपवली आहे. म्हणजे जवळपास मला असं वाटतं की अजून 1 तास जाणार आहे. कारण इथे VIP दर्शन खूप होतात. VIP लोकांना जरा जास्त सोडलं जातं आहे. त्याच्यामुळे थोडं अजून लेट होत आहे. भेटते मला वाटत नाही काही शूट करायला मिळेल, कारण व्हिडिओ काढण्याचं तिकडे रेस्ट्रिक्शन खूप असतं अशा ठिकाणी. बघू तुम्हाला जेवढं दाखवतं तेवढं दाखवेन. 7:15 वाजलेत आणि सूर्यदेवाने आपलं दर्शन दिलं आहे. आणि इथून एका मंदिराचा कळस दिसतोय. आता हे नक्की मंदिर भीमाशंकरवालं मंदिर आहे की कोणतं मंदिर आहे ते माहीत नाही आहे. मित्रांनो फायनली 8:30 वाजता मंदिराचं दर्शन झालं. मित्रांनो 1.5 तासानंतर आम्हाला शेवटी मंदिर दिसलंय. कसं वाटतंय मुकुंद? 1.5 तासानंतर वाट लागले विचाराची. मानलं पाहिजे 1.5 तासानंतर मला मंदिराचं दर्शन झालंय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 ज्योतिर्लिंगाचं मंदिरात आपल्याला बघायला भेटतंय. एक आपण दुसरं कोणता एक तर हे बघितलं ना त्र्यंबकेश्वर बघितलंय आणि हे सेकंडवाला बघितलं. बाकीचे बघूया हळूहळू एक म्हणजे आपला ओल्ड इंडिया, आपला जुना इंडिया रिप्रेझेंट करतात हे सगळे मंदिर. हे सगळे 12 ज्योतिर्लिंग. तर
हे बघितलं पाहिजे आपण. हे बघा समोरच आहे भीमाशंकर देवस्थान आणि आजूबाजूला खूप साऱ्या वस्ती आहेत इथं. खूप साऱ्या वस्ती आहेत इकडे आजूबाजूला. हे बघा इकडे पण कन्स्ट्रक्शन चालूच आहे अजून मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं. आणि त्याच्या सेंटरला हे मंदिर आहे. म्हणजे आजूबाजूला खूप साऱ्या वस्तीने वेढलेलं आहे. हे अजून एवढी लाईन पार करायची आहे आतमध्ये जाण्यासाठी. चला मित्रांनो, झालं आता आपलं दर्शन. निघालो आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आपल्या कसं वाटतंय मग दर्शन करून? एकदम फास्ट फॉरवर्ड दर्शन झालेलं आहे, पण चांगलं झालेलं आहे. फक्त VIP कल्चर बिलकुल आवडलेलं नाही. तो आम्हाला कल्चर थोडा अजिबात आवडला नाही, कारण खूप पार्शलिटी होत होती. जे मोठे मोठे लोक आहेत ते सगळे आपापल्या ओळखीने जात होते मस्तपैकी, आणि काहींच्या ओळखी होते ते डायरेक्ट मध्ये रांगेमध्ये घुसवते. म्हणजे हे जे लोक उभे आहेत, जे 2-2 तासामध्ये उभे आहेत, त्यांच्यासाठी वाईट वाटतं. कारण हे बघा आता हे VIP जे जातील, हे बघा हे बघा हा जो VIP कल्चर आहे ना, तो थोडासा खटकतो मनाला. बाकी ठीक आहे. मंदिर खरंच बघून जरा चांगलं वाटलं, कारण एवढं जुन्या काळातलं मंदिर होतं ते बघून थोडं म्हणजे बरं वाटतं की एवढा पुरातन काळातलं मंदिर बघायला भेटतं, अजून पण टिकून आहे ते असं आपल्या इंडियातलं. तर चाललो आहे आणि आपला ट्रॅव्हल झाला आहे अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल. मस्त प्रवास झाला आणि एकदम अचानक ठरलेला प्लॅन आहे. VIP लोक असतील तर VIP लोकांना कधी सीट्या नाही वाजत, फक्त जे गरीब लोक त्यांना सीट्या वाजतात. त्यांच्यासाठी खास सीट्या असतात. काय घेतोय? नाही बाई, हा पूर्ण प्रवास आता उलटा करायचा आहे. हा प्रवास करून झाला आहे आमचा इथपर्यंत, पूर्ण दर्शन घेऊन झालं. आता रिटर्न उलटं खायचं आम्हाला. कसं वाटतंय? खूपच भारी वाटतं, प्रसन्न झालं. आता थोडी एनर्जी डाऊन झाली ना एकदा. गोल अचीव झाल्यानंतर. मेन महत्वाची जर्नी कुठून होती माहिती आहे? जी तिथून मंदिरापर्यंत सर्वात भारी होतं. बघून मी आता तुझा अनुभव सांग. VIP कल्चर कसं वाटलं तुला सांग? काय नाही वाटत ना? हां, आपल्याला फक्त मंदिर बघायचं होतं. थोडंसं खाऊन झालंय, आता हळूहळू चढतोय आमच्या पार्किंगच्या दिशेने जायला. मला स्पेशल ही गोष्ट जाम आवडली, हे जे ह्या लोकांनी कन्स्ट्रक्ट करून ठेवलं आहे. कारण पावसाळा याचा खूप उपयोग होणार आहे. हिल टाईप एरिया आहे आणि त्याच्यामुळे गरमी थोडी पण वाटत नाही. महाबळेश्वरचं कसं वातावरण असं, तशा टाईपमध्ये इकडचं वातावरण होऊन जातं. बॅटरी पण डाऊन आहे मोबाईलचीसुद्धा आणि माझीसुद्धा आणि यांचीसुद्धा, ह्या दोघा भावांची. मित्रांनो ही बघा, ही आता शेवटची लाईन इथपर्यंत आहे. हे जे शेवटची लाईन आहे त्यांना पोचायला 6 तास लागणार आहेत, 6-7.5 तास लागणार आहेत. आणि आम्ही सकाळी गेलो म्हणून आम्हाला 2 तासात झालं दर्शन वगैरे. पण आत्ता जी लोक आहेत मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं आहे, कारण 6-7.5 तास कुठेच नाही गेले. आता 9:30 वाजलेत ना, म्हणजे त्यांना 3:30-4पर्यंत दर्शन भेटून जाणार. हे बघा, मेन पार्किंगपासून जर तुम्हाला आतमध्ये यायचं असेल, ते 3 किलोमीटर वाचवायचे असेल तर तुम्ही या STने येऊ शकता. ही बस असते, बसने तुम्ही येऊ शकता. तुम्हाला एवढी चालत हां, आणि कॅश घेऊन या, तिकडे GPay वगैरे चालणार नाही. तर मित्रांनो, जर इकडे याल तर कॅश सोबत ठेवा, कारण आम्ही सगळे हे बघा या सगळ्या वस्तू ज्या घेतो आहे त्या ना काय पेढे वगैरे ते सगळं GPay करूनच घेतो आहे. पण तुम्हाला बसने यायचं असेल जर तुम्हाला असं शौचालय किंवा मेन जे असं ना सरकारी काय सुविधा घ्यायची असेल तर कॅश सोबत ठेवा आहे ना. GPay नाही चालत त्यांच्याकडे. GPayवर ते भरोसा नाही करत. आणि सध्या आता आम्हाला पोचायला जवळपास अजून तिथे पोचेपर्यंत 15-20 मिनटं तरी जातीलच, कारण गाडी शोधायला अजून 15-20 मिनटं जातील. म्हणजे अर्धा पाऊण तास आमचं कुठेच नाही गेला आहे. म्हणजे जवळपास आम्हाला 10:15-10:30 वाजतीलच कारमध्ये बसायला. तिथून मग आमचा प्रवास चालू होईल 6 तासाचा अंबरनाथपर्यंत. तोपर्यंत आम्ही या जंगल सफारीचा आम्ही थोडा आनंद घेतो.
हा बघा आम्ही घेतलेला प्रसाद सगळा वाटून खाल्लाय. सगळा वाटून खाल्लाय घेतलेला प्रसाद. सब आ जाओ बैठ के खाओ अभी, आराम से खाओ. चला खुश राहा. खुश पण घेऊन जा तुम्ही लोकांनी. खुश हॅपी हॅपी मग्गी गँग हॅपी. आले खुश. मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल माकडांनी कसे प्रसाद खाल्ले. तर किस्सा असा आहे की आम्ही तिकडे पेढे घेत होतो आणि एका दुकानावर गेलो होतो आम्ही आणि तिथे त्याला विचारलं की तिला तो बोला 100ला आहेत आधी. नंतर मग फंबल पडला त्याचा आणि नंतर तो बोला की डायरेक्ट नाही 100ला नाही 150ला आहेत. मग आम्ही थोडे बोललो की नाही 100लाच दे आणि तो ऐकत नव्हता. आणि मग आम्ही बोललो की ठीक आहे. तो बोललो की पुढे जाऊन तुम्ही कुठे पण बघा 150लाच भेटणार. मग आम्ही गेलो पुढे आणि बाजूच्या दुकानात गेलो. तिने आम्हाला 120ला ते दिले आणि आम्ही 3 पेढे घेतले तिघांसाठी. 3 घरी नेण्यासाठी 3 पेढ्याचे बॉक्स घेतले. आणि त्यानंतर ते बॉक्स घेतल्यानंतर मध्ये चालत असताना माकडांनी ती पिशवी बघितली पूर्ण रस्त्यामध्ये आणि ती डायरेक्ट स्नॅच करून ती खाऊन टाकली. तर आमचं आता असं डिस्कशन चालू आहे की त्याचा तळतळाट लागला. तर त्याच्याकडनं घेतले असते तर मला वाटतं ते राहिले असते, पण त्याचा श्राप लागला आम्हाला आणि ते पेढे काय आम्हाला पण भेटले नाही. ते सरळ माकडांच्या पोटात गेले. तर असे किस्से होत असतात छोटे छोटे. इकडे थांबलोय सध्या आणि जांभळ घेतोय यांच्याकडून. तुमच्याकडे सुट्ट्या आहे का 500 सुट्ट्या मागतोय कसा नालायक माणूस. 100चे घेऊन टाका. तेच जांभळ घेतले 100चे पण भारी लागणार. भारी आहे. आता बघा एवढी जांभळं घेतले 100ची. मित्रांनो, समोरच कोणतरी एक डॅम आहे. हा रस्ता शिवनेरीला जातोय आणि बाजूलाच ही कांद्याची शेती आहे. हे नाही काहीतरी वेगळं. तर मागे कांदे गेले. हे काहीतरी वेगळे. हे पूर्ण शेताने भरलेला एरिया पूर्ण. त्याला लेफ्ट साईडला शेत आहे, राईट साईडला शेत आहे. मधून जर कोणती गाडी आली तिथून तर पासिंग द्यायला पूर्ण वांदे. तर बाईक आली, बघूया बाईक कशी जाते. बाईक गेली इझिली गेली. हा झंडू काय करतोय, त्याला वाटतंय जिलेबीचा धंदा टाकायचा फ्युचरमध्ये. तर तो बिझनेसचा वाटतं प्लॅन करतोय जिलेबीच्या बिझनेसचा. कारण आता पुढे काय राहिल्या नाही यामुळे. आता निघालो आम्ही इथून. थोडासा लस्सी वगैरे प्यालो. लस्सी आणि दही प्यालो. आणि इथे नदी आहे बाजूला. डुबकी मारायचा थोडा प्लॅन चालू आहे. त्याच्यामध्ये थोड्याच वेळात आम्ही पोचू माळशेज घाटात. तिकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता आपण माळशेज घाटात आहोत आणि जून महिना आहे. आणि जून महिन्यामध्ये माळशेज घाट पूर्ण पावसाने भरलेला असतो. आणि यावेळी तर पूर्ण सुका पडलेला आहे. पूर्ण सुका पडलेला आहे. नाहीतर इथे पूर्ण सगळं वाहत असतं पाणी धनाधन. आता पूर्ण सुका पडलेलं आहे. येरे पावसा. आईस्क्रीम बघायचं. बघा 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 पूर्ण सुका पडलं. पूर्ण आमचा आवडता पॉइंट हा बोगदा.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अजून चालू नाही झालंय, पण आपल्या पंटर लोकांना माहिती आहे हा रस्ता कुठून कसा जातो ते. मोकळा रस्ता हा डायरेक्ट निघणार बदलापूरला. आता आम्ही होतो मुरबाडच्या साईडने ना, टिटवाळाचा एक रोड होता, तिथून डायरेक्ट आता आम्ही पोचू बदलापूरला. जस्ट एंटर होतोय बदलापूरमध्ये आणि समोरच बघा पूर्ण काळे काळे ढग आणि थोडासा पाऊस पण पडलाय गाडीवर, काचांवर थोडे थोडे असे बुंदो के निशान आहे, बुंदो के निशान. थेंबे थेंबे पाऊस थोडासा पडलाय, थोडीशी झलक दाखवली. पड रे बाबा पड. उन्हाने आमचे हाल झालेत पक्के.